ते मात्र पहिल्याच चेंडूवर 2 धावा घेण्यात यशस्वी. रावतेचा पडा संघाचे फलंदाज विनोद आणि अनिल. बघूया सागर यांचा पुढचा चेंडू स्ट्राईकला आपल्याला बघायला भेटतोय. विनोद जबरदस्त फलंदाज आहे रावतेचा पडा संघाकडून. सागर यांचा पुढचा चेंडू आणि इथे मात्र जबरदस्तरित्या खेळून काढलेलं जातं मिड विकेटच्या दिशेने. एकच धावेवर समाधान मानावं लागेल रावतेचा पाडा संघाला. या एका धावेने संघाची धावसंख्या 3. सागर यांचा पुढचा चेंडू आता मात्र स्ट्राईकला बघायला भेटतो अनिल. इथे मात्र जबरदस्त यॉर्कर लाईनचा चेंडू खोदून काढला जातो. तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि इथे मात्र एकच धावेवर समाधान मानतो रावतेचा पडा संघ. चांगला चेंडू, जबरदस्त यॉर्कर लाईनचा चेंडू. त्याच प्रकारे चांगली खेळी केली जाते. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज सागर. जबरदस्त फुलटॉस चेंडू बघाया झेल आहे परंतु ते मात्र चांगला झेल पकडला जातो एकनाथ यांच्या मार्फत आणि पहिला हादरा बसतोय रावतेचा पाडा संघाला विनोद यांच्या स्वरूपात. इथे मात्र पहिला गडी बाद करण्यात यशस्वी होतो पिंपळशेत संघ. दीपक यांना दगावचा रस्ता दाखवला जातो. पुन्हा एकदा सागर सज्ज. इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात चांगला चेंडू हाताळला जातो. बघूया पंचांचा इशारा. इथे मात्र विकेट. दुसरा हादरा बसला जातो. इथे मात्र चांगली गोलंदाजी पावप्लेच्या षटक हाताळताना सागर आतापर्यंत 4 धावा खर्च केल्यात आणि 2 गडी बाद. आता मात्र हॅट्रिकवर असताना सागर हाडल. बघूया हॅट्रिक पूर्ण करतोय का. विकेट हॅट्रिक. इथे मात्र शेवटचा चेंडू असेल षटकातील. धावसंख्या स्थिर आहे, धावसंख्या 4. सागर यांचा पुढचा चेंडू स्ट्राईकला आता मात्र रंगनाथ बघायला भेटतं आपल्याला. बघूया सागर. इथे मात्र जबरदस्त फुलटॉस चेंडू ऑफसाईडच्या दिशेने खेळून काढला जातो. चांगले क्षेत्ररक्षण बघायला भेटते आपल्याला. एकच धाव एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 2 बाद 5. चांगलं षटक सागर यांचं. 2 गडी बाद करत फक्त आपल्या षटकामध्ये 5 धावा खर्च केल्या. बघा दुसरं षटक हाताळण्यासाठी कोण येते पिंपळशेत संघाकडून. घाई करायचे थोडा पिंपळशेत संघ. कॉपरेट करायचा थोडा उशीर झाल्या कारणाने. दुसरं षटक हाताळण्यासाठी तो उमेश पिंपळशेत संघाकडून. उमेश नामकुडा दुसरं षटक हाताळण्यासाठी ते आपल्या संघा किती धावांच्या आतमध्ये रोखण्याचा प्रयत्न असेल उमेश नामकुडा यांच्यामार्फत. बघूया चांगला गोलंदाज आहे उमेश सुद्धा पिंपळशेत संघाकडून. पहिलं षटक हाताळताना सागर याने फक्त 5 धावा खर्च केल्याने 2 गडी बाद करण्यात यशस्वी. तसेच दुसरं षटक मार्गस्थ
दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू उमेश यांचा मारा करतोय रंगनाथ. घाई करायची थोडी. पहिला चेंडू उमेश यांचा मारा करतो रंगनाथ. इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने खेळून काढला जातो. एक धाव पूर्ण केली जाते. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि आता मात्र इथे एकच धावेवर समाधान मानायला लागेल रावतेचा पाडा संघाला. पहिल्याच चेंडूवर एक धाव खर्च केली उमेश यांनी. बघूया उमेश यांच्या षटकातील पुढचा चेंडू. आता मात्र स्ट्राईकला बघायला भेटतो आपल्याला जगदीश. जगदीश जबरदस्त फलंदाज आहे रावतेचा पाडा संघाकडून. उमेश यांचा पुढचा चेंडू मारा करतो जगदीश. ते मात्र चेंडूला पंच करण्याच्या नादात चेंडू पूर्णपणे निर्धाव स्वरूपात हाताळतोय उमेश. आता मात्र चांगली गोलंदाजी. 2 चेंडू टाकून दिल्यात. फक्त एक धाव खर्च केली. बघा उमेश यांचा पुढचा चेंडू. ते मात्र आपटून टाकण्याचा प्रयत्न. बघूया आणि 9 चेंडू. पंचांचा इशारा 9. एक धाव पूर्ण केली जाते. दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जाते. बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र 2च धावेवर समाधान. 2+1 अशा 3 धावा. 3 धावेने संघाची धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 9. आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल. बघूया या फ्री हिटच्या चेंडूवर षटकार मारतो की चौकार आपल्या संघासाठी जगदीश. कुठलंही दडपण नसेल या चेंडूवर. खुल्या मनाने चेंडू खेळला जातो त्यालाच फ्री हिटचा चेंडू म्हणतात. बघूया या चेंडूवर किती धावा बनवण्याचा प्रयत्न असेल जगदीश यांचा. 2 चेंडू जबरदस्तरित्या हाताळले जातात परंतु तिसरा चेंडू 9च्या स्वरूपात हाताळला जातो उमेश यांच्या मार्फत. बघूया फ्री हिटचा चेंडू. सज्ज उमेश. बघूया उमेश इथे मात्र जबरदस्तरित्या चेंडू हाताळला जातोय. एकच धाव पूर्ण केली जाते. बघू दुसऱ्या धावेचा प्रयत्न. इथे मात्र फ्री हिटच्या चेंडूवर पुरेपूर फायदा घेता आला नाही जगदीश यांना. इथे मात्र मिसफील्ड बघायला भेटते आपल्याला. बघूया मिसफील्डच्या स्वरूपात अतिरिक्त धाव दिली जाते. या 2 धावेने संघाची धावसंख्या 11. इथे मात्र एकच धाव होती परंतु थोडीशी मिसफील्ड बघायला भेटते आपल्याला पिंपळशेत संघाकडून आणि त्याचा फायदा घेताना 2 फलंदाज रंगनाथ आणि जगदीश. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. उमेश यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा जे जबरदस्त रिव्हर्स शॉटचा फटका बघायला भेटतो आपल्याला जगदीश यांच्या बॅट्समधून. एक धाव पूर्ण केली जाते. चेंडूला फील केली जाते तोपर्यंत 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न आणि ते मात्र सहजरित्या 2 धाव पूर्ण केल्या जातात. या 2 धावेने संघाची धावसंख्या 13. 2 बाद 13. षटकातील काही चेंडू शिल्लक. उमेश यांचं दुसरं षटक मार्गस्थ असताना धावसंख्या आपल्याला बघा भेटते 13. बघा उमेश यांचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा स्ट्राईकला जगदीश. इथे मात्र थोडासा दिशाहीन चेंडू. पंचांच्या हात हवेमध्ये अतिरिक्त एक धाव. आता मात्र थोडंसं खराब चेंडू हाताळताना उमेश. पुन्हा एकदा उमेश सज्ज बॉलिंग मार्फत. बघूया स्ट्राईकला जगदीश. इथे मात्र मोठा फटका बघायला भेटतो का. बघूया चेंडू हवेमध्ये. चेंडूकडे क्षेत्ररक्षक फील केले जाईपर्यंत ते मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. इथे मात्र झेल होता परंतु थोडासा हाफ चान्स असल्या कारणाने दोन धाव पळून काढल्या जातात. नक्कीच चौकार अडवलाय या 2 खेळाडूंनी आपल्या संघासाठी. या 2 धावेने संघाची धावसंख्या 2 बाद 15. 16. आता मात्र चांगली धावसंख्या असताना रावतेचा पाडा संघ. बघूया पुन्हा एकदा स्ट्राईकला बघला. इथे मात्र पुन्हा एकदा 9 चेंडू. अतिरिक्त धाव पळून काढली जाते. बघूया थोडंसं खराब क्षेत्ररक्षण मैदानामध्ये बघायला भेटते आपल्याला. पुन्हा एकदा
2 धावा पळून काढल्या जातात. अशा रीतीने 3 धावा बघायला भेटतात आपल्याला. या 3 धावेने संघाची धावसंख्या 19. आता मात्र पुन्हा एकदा फ्री हिट असेल. पुन्हा एकदा फ्री हिटचा चेंडूचा सामना करेल जगदीश. मागच्याच फ्री हिटच्या चेंडूवर काहीच मोठा फटका मारता आला नाही जगदीश यांना, परंतु आता पुन्हा एकदा संधी भेटली आपल्याला. जगदीश यांना बघूया या फ्री हिटच्या चेंडूवर आता मात्र किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल जगदीश यांचा. आणि इथे मात्र पुन्हा एकदा चेंडू जबरदस्त चांगल्यारीत्या हाताळला जातो, परंतु एक धाव काय रोखू शकत नाही. लेग बॅटच्या स्वरूपात एक धाव दिली जाते. या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 2 बाद 20. आता मात्र चांगली धावसंख्या बघायला भेटते आपल्याला स्कोअरबोर्डवर रावतेचा पाडा संघाकडून. पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज सागर यांनी, परंतु दुसरं षटक थोडंसं दुसऱ्या षटकामध्ये चांगली सुरुवात होती, परंतु उर्वरित चेंडू थोडेसे खराब हाताळले उमेश याने आणि आपल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केल्या. वळूया आपण डीजे मास्तरकडे. थोडंसं सुंदर मधुर गीत ऐकूया. वैयक्तिक आणि संघासाठी तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय पिंपळशेत संघाकडून विनोद. चांगली गोलंदाजी करावी लागेल जर आपला सामना विजयाचा असेल तर. विनोद मस्कर तिसरं षटक. स्ट्राईकला पुन्हा एकदा जगदीश. विनोद यांचा तिसऱ्या षटकातील पहिला चेंडू पुन्हा एकदा ऑफसाईड दिशेने खेळून काढलेला चेंडू. एक धाव पूर्ण केले. चांगले क्षेत्ररक्षण बघायला भेटते आपल्याला. एकच धावेवर समाधान मानायला लागेल रावतेचा पाडा संघाला. धावसंख्या 21. आता मात्र स्ट्राईकला बघायला भेटतं आपल्याला रंगनाथ. विनोद यांचा पुढचा चेंडू जबरदस्त फायनलीच्या दिशेने खेळून काढलेला चेंडू. इथे मात्र थोडीशी मिसफिल्ड बघायला भेटते. तोपर्यंत 2 धाव पूर्ण केले जातात. बघूया तिसऱ्या धावेचा प्रयत्न. आणि इथे मात्र थोडासा तिसरा गडी बाद होते रनआउटच्या स्वरूपात. जगदीश जबरदस्त खेळी गेली जगदीशाने आपल्या संघासाठी 10 धावांचं योगदान दिलं. बघूया जगदीशांची जागा भरून काढण्यासाठी अनिल रावते लेफ्ट हँड बॅट्समन. अनिल रावते नक्कीच षटकार चौकारांचा बादशाह. सुनिका माता रावतेचा पाडा संघाकडून चांगला फलंदाज आहे. ते मात्र मागच्या चेंडूवर चांगला फटका बघायला भेटला आपल्याला. 2 धावा. तिसऱ्या धावेच्या प्रयत्नात गडी बाद होते. या 2 धावेने संघाची धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 23. पुन्हा एकदा तिसरं षटक बघायला भेटते आपल्याला मार्गस्थ विनोद यांचा. आता मात्र स्ट्राईकला अनिल. नक्कीच जोपर्यंत अनिल मैदानामध्ये आहे तोपर्यंत आपल्याला चौकार बघायला भेटतील. विनोद सज्ज. विनोद तो अनिल. ते मात्र हापीत चेंडू पुरेपूर फायदा घेतला जातो. बघूया आणि सरळ चेंडू जातोय सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी.
इथे मात्र पहिल्याच चेंडूवर 4 धावा खेचून काढल्या जातात अनिल याने. मी म्हटलं होतं नक्कीच छटकार चौकारांचा बादशाह रावत्याच्या पाडा संघाकडून, आणि तेच दाखवताना आपल्याला मैदानामध्ये या 4 धावेने संघाची धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 27. पुन्हा एकदा सज्ज विनोद, विनोद तो अनिल, पुन्हा एकदा त्याच रीतीने टाकलेला चेंडू. बघूया चेंडू पुन्हा एकदा फायनलच्या दिशेने सरळ. 6 धावेसाठी षटकार अनिल याच्या बॅट्समधून. उडू देतो षटकार जाऊ दे फोर दादूचे एक शॉट वन्स मोर उडू देतो षटकार जाऊ दे फोर दादूचे एक शॉट वन्स मोर. थँक्यू डीजे. जबरदस्त खेळी मैदानामध्ये बघायला भेटते आपल्याला. अनिल यांची 2 चेंडूवर 1 षटकार आणि 1 चौकार. या षटकाराच्या सहाय्याने संघाची धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 33. आता मात्र जर पिंपळशेत संघाला कमी धावांच्या आतमध्ये रोखवायचं असेल तर अनिल यांना तंबूचा रस्ता दाखवा लागेल, अन्यथा धावांचा डोंगर उभा राहील यात काही शंका नाही. पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र चेंडू हवेमध्ये. बघूया चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय तोपर्यंत झेल धरतीला दान होतोय. 2 धावा पूर्ण केले जातात आणि 2 धावा पूर्ण केल्या जातात. धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 35. इथे मात्र चान्स होता गडी बाद करण्याचा अनिल यांना, परंतु क्षेत्ररक्षक थोडासा मागे पडतोय तोपर्यंत झेल धरतीला दान होतोय आणि 2 धावा पळून काढल्या जातात. आता मात्र पुन्हा एकदा सज्ज विनोद, विनोद तो अनिल. ते मात्र बघायला भेटते आपल्याला क्षेत्ररक्षक थोडीशी चूक करतोय आणि त्याचा फायदा रावतेचा पडा संघ फलंदाज. 3 षटक समाप्त. या 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 36. 3 बाद 36. चांगली धावसंख्या. चांगली धावसंख्या बघायला भेटते आपल्याला रावतेचा पडा संघाकडून 3 षटकाच्या समाप्तीनंतर 36. 3 बाद 36. आता मात्र चौथं षटक हाताळण्यासाठी येतोय स्टार 11 पिंपळशेत संघाकडून निलेश. निलेश यांचा पहिला चेंडू स्ट्राईकला. पुन्हा एकदा अनिल. ते मात्र खराब चेंडू. पंचांचा इशारा, अतिरिक्त धाव दिली जाते. चौथ्या षटकाची सुरुवात खराब चेंडून होते. बघूया निलेश सुद्धा जबरदस्त गोलंदाज आहे पिंपळशेत संघाकडून. इथे मात्र अनिल जबरदस्त खेळी करताना मैदानामध्ये. ते मात्र जबरदस्त यॉर्कर लाईनचा चेंडू. इथे मात्र बॅटची एज लागत चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र पंच पाहणी करताना बघूया योग्य तो निर्णय आपल्याला नक्कीच पंच कालवतील यात काही शंका नाही. 2 पंच मैदानामध्ये बघायला भेटते आपल्याला, सुभाष जोडगा आणि रुपेश आहेडा. इथे मात्र गडी बाद अनिल यांची मोठा गडी बाद करण्याचे यशस्वी होते पिंपळशेत संघ.
तसेच रावतेचा पाडा संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं आहे आणि पिंपळशेत संघाचे 2 फलंदाज सलामीवीर मैदानामध्ये पाठवायचे आहेत. थोडी घाई करायचं आहे. इथे मात्र पॉवर प्लेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी जो जगदीश याने चांगली खेळी केली. आपल्या संघासाठी चांगल्या धावांचं योगदान दिलं. तोच जगदीश बघायला भेटते आपल्याला ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये. 2 फलंदाज पिंपळशेत संघाकडून मैदानामध्ये वाटचाल करताना दोन फलंदाज बघायला भेटते आपल्या मैदानामध्ये, निलेश आणि उमेश. आहे. 24 चेंडू आणि 47 धावांचं आव्हान समोर घेऊन उतरताना 2 फलंदाज मैदानामध्ये, उमेश आणि निलेश. प्रत्येक षटकामध्ये 12-12च्या सरासरीने धावा जमायला लागतील विजयासाठी पिंपळशेत संघाला. पिंपळशेत संघामध्ये सुद्धा जबरदस्त फलंदाज आहेत. उमेश, निलेश, अतुल तसेच सागर. स्ट्राईकला जाताना बघायला दिसते आपल्याला निलेश आणि नॉन स्ट्राईकला उमेश. 2 बंधूंची जोडी बघायला भेटते आपल्याला मैदानामध्ये. तसंच प्रावडपीचं षटक हाताळताना श्री सोनिका माता रावतेचा पाडा संघाकडून जगदीश. जबरदस्त गोलंदाज आहे रावतेचा पाडा संघाकडून. पहिलाच चेंडू बघूया जगदीश यांचा मारा करतो. इथे मात्र चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू सरळ निर्धाव स्वरूपात. चांगली सुरुवात रावतेचा पाडा संघाकडून. पहिला चेंडू निर्धाव चेंडू हाताळण्यात यशस्वी जगदीश. चांगला गोलंदाज आहे रावतेचा पाडा संघाकडून. तसेच जबरदस्त फलंदाज आहे पिंपळशेत संघाकडून उमेश. षटकार चौकारांचा बादशाह मानला जातो पिंपळशेत संघाकडून. तोच उमेश मैदानामध्ये स्ट्राईकला बघायला भेटतो आपल्याला. बघूया षटकातील पुढचा चेंडू पुन्हा एकदा. इथे मात्र बॅटची एज लागत चेंडू सरळ यष्टीरेखाच्या हातामध्ये. यष्टीरेख कुठली चुकी करत नाही आणि पहिला गडी बाद होतोय पिंपळशेत संघाचा उमेश यांच्या स्वरूपात. इथे मात्र पहिला गडी बाद होते पिंपळशेत संघाचा उमेश. चांगला फलंदाज होते परंतु आपल्या संघासाठी काही योगदान देता आलं नाही. बघूया जगदीशांचा पुढचा चेंडू. तिसऱ्या चेंडू श्री गणेश केला जातोय पिंपळशेत संघाकडून. 1 धाव, 1 बाद 1 अशी धावसंख्या बघायला भेटते आपल्याला स्कोअर बरोबर. चांगली गोलंदाजी जगदीशांची. आता मात्र स्ट्राईकला बघायला भेटतं आपल्याला उमेश. जगदीशांचा पुढचा चेंडू स्ट्राईकला उमेश. ते मात्र जबरदस्तरित्या खेळून काढलेला फटका. बघूया चांगली फील्ड केली जाते तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली जाते. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि यशस्वी. 2 फलंदाज. चांगली रनिंग बिटवीन द विकेट
2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या 3. 4 चेंडू टाकून झाले जगदीशांचे, फक्त 3 धावा खर्च करतो. एक गडी बाद करण्यात यशस्वी. बघा षटकातील उर्वरित चेंडूमध्ये किती धावा मारण्याचा प्रयत्न असेल पिंपळशेत संघाकडून. जगदीशांचा पुढचा चेंडू आपटून टाकलेला चेंडू इथे मात्र थोडीसं यष्टीसाठी चूक करतो, पण तोपर्यंत 1 धाव. 1+1 अशा 2 धावा बघायला भेटते आपल्याला. दिशाहीन चेंडू टाकला जातो जगदीशांच्या मार्फत. यष्टीरक्षक थोडीशी चुकी करतोय आणि त्याचाच फायदा 2 फलंदाज घेताना उमेश आणि सागर. अशा रीतीने 2 धावा. या 2 धावांनी संघाची धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 5. देवराम आहेडा याने स्टेजवर येऊन स्थानबद्ध व्हायचा अशी आयोजकांची विनंती. ते मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती जगदीशांची. आणि इथे मात्र त्रिफलाचित केला जातो. उमेशांना गडी बाद होतोय उमेशांच्या स्वरूपात. थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. जेवला ग्रुप घोटगाव आणि श्री गणेश उसगाव या 2 संघाबरोबर नाणेफेकी केली जाईल. गुरुनाथ मडवी यांच्या हस्ते. एका षटकाच्या समाप्तीनंतर पिंपळशेत संघाची धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 2/5. चांगली गोलंदाजी जशात तसं उत्तर देताना पिंपळशेत संघाने सुद्धा पहिल्या षटक हाताळताना फक्त 5 धावा खर्च केल्या होत्या आणि 2 गडी बाद केल्या होत्या. तसंच बघायला भेटते आपल्याला रावतेचा पाडा संघाकडून. श्री गणेश उसगाव संघाने नाणेफेकी जिंकून फलंदाजी स्वीकारली, तसेच आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी घोटगाव संघाला. आता मात्र दुसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गणेश. जबरदस्त अनुभव त्यांच्याकडे, त्याचाच फायदा घेताना रावतेचा पाडा संघ. इथे मात्र मैदानामध्ये सागर यांची जागा भरून काढण्यासाठी येतो अतुल गुरोडा. जबरदस्त फलंदाज आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 2/5. जबरदस्त फटका बघायला भेटतो आपल्याला. चेंडू हवेमध्ये, चेंडू खाली क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव पूर्ण केली. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न. इथे मात्र अतुल पुढे येतोय आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात. दुसऱ्या षटकातील पहिल्याच चेंडूवर 2 धावा जमा करण्यात यशस्वी होतो पिंपळशेत संघाचे 2 फलंदाज अतुल आणि उमेश. संघाची धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 2/7. जगदीश यांनी जबरदस्त गोलंदाजी केली. 2 फलंदाज बाद केल्याने आपले 6 चेंडूमध्ये फक्त 5 धावा खर्च केल्या. इथे मात्र चेंडू पुन्हा एकदा हवेमध्ये, चेंडू खाली जगदीश बघायला भेटतो आपल्याला, परंतु चेंडू नो मॅच लँडमध्ये ट्रॅव्हल करतो, परंतु 2 धावा पूर्ण केल्या जातात. आणि इथे मात्र 2च धावेवर समाधान मानावं लागेल पिंपळशेत संघाला. आता मात्र 2-2 धावे पळून काढण्यात यशस्वी होतोय पिंपळशेत संघ. 2 धावेने संघाची धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 9. आता इतर मात्र बघा पुन्हा एकदा स्ट्राईकला बघायला भेटतो आपल्याला उमेश. गणेश यांच्या षटकातील पुढचा चेंडू मारा करतोय उमेश. ते मात्र पुन्हा एकदा जबरदस्तरित्या खेळून काढलेले चेंडू 1 धाव पूर्ण केले जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि ते मात्र 2 धावा सहजरित्या पळून काढल्या जातात. हे 2च धावेवर समाधान मानावं लागेल. प्रत्येक चेंडूवर 2-2 धावा जमवण्यात यशस्वी होतात 2 फलंदाज अतुल आणि उमेश. धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 11. पुन्हा एकदा गणेश टू उमेश. ते मात्र LBची माग होती, परंतु पूर्णपणे फेटाळून लावली जाते पंचांच्या मार्फत. 1 धाव पूर्ण केली जाते लेगबायच्या स्वरूपात. आता मात्र स्ट्राईकला जातो लेफ्ट हँड बॅट्समन अतुल गुरोडा. जबरदस्त फटकेबाज जी त्यांच्या बॅट्समधून
बल्लेबाज आहे बघा, जबरदस्त फलंदाज आहे पिंपरी शेत संघाकडून. बघूया आपल्या संघाला किती धावांचं योगदान देतोय. इथे मात्र चांगल्या प्रकारे रोखून ठेवण्यात यशस्वी होतोय रावत्याचा पाडा संघ. बघूया आता मात्र स्ट्राईकला पहिल्याच चेंडूचा सामना करतोय अतुल गणेश यांचा. बघूया चांगली गोलंदाजी आतापर्यंत गणेश यांच्या. इथे मात्र अतुल स्टेप आउट करून मारण्याचा प्रयत्न. ते मात्र पुन्हा एकदा खराब चेंडू हाताळला नोच्या स्वरूपात. गणेश दिशा भरकडली जाते, चेंडू नोच्या स्वरूपात हाताळला जातो. अतिरिक्त धाव 1+1 अशा रीतीने धावसंख्या बघायला भेटते आपल्याला. स्कोरबोर्ड 14. आता मात्र फ्री हिटचा चेंडू असेल, फ्री हिटच्या चेंडूचा सामना करतो उमेश. बघूया या चेंडूवर किती धावा जमवण्याचा प्रयत्न करेल उमेश. धावसंख्या 14. गणेश टू उमेश. ते मात्र जबरदस्तरित्या लॉंग ऑफच्या दिशेने खेळून काढलेले चेंडू एक धाव पूर्ण केले जाते. बघूया दुसऱ्या धावाचा प्रयत्न. अतुल पुढे येतोय, तोपर्यंत सहजरित्या 2 धाव पूर्ण केले जातात. दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू. बघूया धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 16. शेवटच्या चेंडूवर नक्कीच चौकार मारावा लागेल, कारण रावत्याचा पाडा संघाने सुद्धा 2 षटकानंतर 20 धावा जमावल्या होत्या. बघूया उमेश. इथे मात्र तोच प्रयत्न दिसून येते. बघूया लॉंग ऑफच्या दिशेने पुन्हा एकदा खेळून काढलेले चेंडू एक धाव पूर्ण केले. इथे मात्र मिसफिल्ड होते आणि सरळ चेंडू जातो सीमारेषा बाहेर आणि धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 20. इथे मात्र शेवटच्या चेंडूवर जबरदस्त चौकार मारता आपल्या संघाला थोडस 2 षटकाच्या समाप्तीत संघाची धावसंख्या बघायला भेटते आपल्याला 20. इथे मात्र मी म्हटलं होतं नक्कीच शेवटच्या चेंडूवर चौकार मारावा लागेल, परंतु एकच धाव होती. थोडीशी मिसफिल्ड बघायला भेटली आपल्याला लॉंग ऑफच्या दिशेने आणि चेंडू सरळ निघून जातो सीमारेषा बाहेर 4 धावेसाठी. आता मात्र उर्वरित 12 चेंडूमध्ये विजयासाठी धावांची गरज असेल. 12 चेंडूंनी 27 13.5च्या सरासरीने धावा जमाव्या लागतील विजयासाठी. स्ट्राईकला बघायला भेटतो आपल्याला अतुल. तसेच रावत्याचा पाडा संघाकडून तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय रंगनाथ. बघूया अतुल तू रंगनाथ तिसऱ्याचे. इथे मात्र मोठा फटका मारायचा. इथे मात्र थोडीशी मिसफिल्ड होते. बघूया ते मात्र 2 धावा सहजरित्या पळून काढल्या जातात. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर सुद्धा 2 धावा पळून काढण्यात यशस्वी. धावसंख्या 22. पुन्हा एकदा सज्ज रंगनाथ तो अतुल. इथे मात्र मोठा फटका बघायला भेटतो, परंतु चेंडूखाली छत्रक्षक येतोय आणि आता मात्र कुठलीही चुकी केली जात नाही आणि सरळ चेंडू हातामध्ये विसरला जातो आणि अतुल यांची खेळी संपुष्टात.
थँक्यू डीजे. इथे मात्र मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता अतुल यांचा, परंतु फटका थोडासा फसला जातो आणि डीप मिड विकेटच्या रिजनमध्ये जबरदस्त झेल पकडला जातो आणि अतुल यांना तंबूचा रस्ता दाखवला जातो. बघूया अतुल यांची जागा भरून काढण्यासाठी जातो एकनाथ. बघूया इथे मात्र उमेश अजूनही क्रीजवर सज्ज. पंच केला जातो, चेंडूला एक धाव केली जाते पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा सहजरित्या पूर्ण. या 2 धावेने संघाची धावसंख्या 24. रंगनाथ यांची आतापर्यंत चांगली गोलंदाजी बघायला भेटली आपल्याला. एक गडी बाद करणे यशस्वी. इथे मात्र पुन्हा एकदा लॉंगच्या दिशेने खेळून काढलेले चेंडू, एक धाव पूर्ण केले ते बघूया. दुसऱ्या धावसा एकनाथ पुढे येतो बघूया आणि इथे मात्र सहजरित्या 2 धाव पूर्ण केल्या जातात. चांगली रनिंग बिटवीन द विकेट बघायला भेटते आपल्याला. धावसाच्या 2 ने वाढते 26. पुन्हा एकदा स्ट्राईकला उमेश टू. ते मात्र निर्धाव चेंडूची समाप्ती. जबरदस्त फाईनलीच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु तेवढा चतुर आणि चालाक गोलंदाज. चेंडू निर्धाव स्वरूपात हाताळला जाते. बघूया षटकातील शेवटचा चेंडू रंगनाथ यांचा आणि इथे मात्र निर्धाव चेंडू पुन्हा एकदा आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 26. आता मात्र 6 चेंडू आणि विजयासाठी धावांची गरज असेल 11 स्टार पिंपळशी संघाला. 21. 3 षटकामध्ये 26 धावा खर्च केल्यात. रावताच्या पाडा संघाच्या गोलंदाजाने चांगली गोलंदाजी. आता मात्र शेवटचं षटक हाताळण्यासाठी येतं दीपक वाघ. चांगली फटकेबाजी करावी लागेल विजयासाठी. संपन्न करायचं असेल तर 6 चेंडू आणि 21 धावांची गरज विजयासाठी पिंपळी संघाला. चौथं षटक हाताळण्यासाठी रावत्याचा पाडा संघाकडून दीपक सुद्धा जबरदस्त गोलंदाज आहे. रावत्याचा पाडा संघाकडून 6 चेंडू आणि 21 धावा. बघूया पहिलाच चेंडू दीपक यांचा. इथे मात्र जबरदस्त यॉर्कर लाईनचा चेंडू बॅटने खेळून काढला जातो. इथे मात्र 1 धाव पूर्ण केली जाते. बघा दुसऱ्या धावाचा प्रयत्न. इथे मात्र फेकी थोडीशी खराब केली जाते. 2 धाव पूर्ण केले जाते. बघा तिसऱ्या धावाचा प्रयत्न, परंतु इथे 2च धावेवर समाधान मानावं लागेल. आता मात्र 5 चेंडू आणि 19 धावांची गरज विजयासाठी. मोठे फटके मारावे लागतील विजयासाठी जर विजय संपन्न करायचा असेल तर पिंपळशेत संघाला. दीपक यांचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा स्ट्राईकला एकनाथ. आणि इथे मात्र मोठा फटका मारण्याच्या नादात पूर्णपणे बीट होतोय एकनाथ आणि सरळ चेंडू निर्धाव स्वरूपात. बघूया पुन्हा एकदा दीपक तो एकनाथ. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याच्या नादात पुन्हा एकदा चेंडू सरळ निर्धाव स्वरूपात निघून जातोय. आता मात्र सामन्यावर पकड निर्माण मजबूत करताना रावत्याचा पाडा संघ. बघूया पुन्हा एकदा दीपक. ते मात्र चेंडू हवेमध्ये. बघूया एकदा पूर्ण केली जाते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न दिसून येत नाही आणि 1च धावेत समाधान मानावं लागेल. किती धावसंख्या 29. आता मात्र 2 चेंडू असतील ना. उर्वरित 2 चेंडूमध्ये 18 धावांची गरज विजयासाठी
इथून मात्र पिंपळशेत संघ सामना जिंकून शकत नाही, परंतु गोलंदाजीच्या आशीर्वादाने जिंकू शकतो जर गोलंदाज थोडी चुकी केली तर, परंतु तसं करणार नाही. दीपक जबरदस्त गोलंदाज आहे, चांगला अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. बघूया दीपक यांचा पुढचा चेंडू, ते मात्र थोडेसे रनअपमध्ये चूक होते आणि पुन्हा एकदा सज्ज दीपक. 2 चेंडू आणि 18 धावांची गरज. ते मात्र बघूया फटका कुठे, सरळ 6 धावेसाठी. ते मात्र थोडासा लेट फटका येतोय उमेश यांच्या बॅट्समधून. असे इथे मात्र थोडासा लेट होतोय. हे फटके जर अगोदरच्या षटकामध्ये आले तर नक्कीच सामन्यामध्ये थोडीशी रंगत निर्माण झाली असती, परंतु शेवटचा चेंडू. आता मात्र 12 धावांची गरज विजयासाठी. आणि पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये आणि चेंडू खाली जगदीश येतोय. जगदीश आणि इथे मात्र झेल होते धरतीला दान आणि सामना विजय संपन्न करतोय रावतेचा पाडा संघ. कॉंग्रॅच्युलेशन जगदीश. मेडल घ्यायचंय, रंगनाथ याने पुढे यायचंय. रंगनाथ यांना पुरस्कार दिला जाईल रंगनाथ आयडे यांच्या मार्फत, सॉरी धाकल आयडे मार्फत. बघूया आता पहिल्या फेरीतील शेवटचा सामना बघायला भेटतो आपल्याला. जिवलग ग्रुप घोटगाव वर्सेस श्री गणेश उसगाव. श्री गणेश उसगाव या संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम फलंदाजी स्वीकारले, तसेच आमंत्रित केले क्षेत्ररक्षणासाठी जिवलग ग्रुप घोटगाव या संघाला. घोटगाव संघाने आपले क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आहे आणि उसगाव संघाने आपले 2 फलंदाज मैदानामध्ये पाठवायचे आहे. 4 षटकाचा सामना असेल. बघूया 4 षटकामध्ये किती धावा जमवण्याचा प्रयत्न असेल.